टाटा IPL 2024 मधील प्रत्येक सामना दिवसेंदिवस रंगतदार आणि रोमहर्षक होत आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील IPL 2024चा 25वा सामनाही असाच रोमहर्षक झाला. या सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी अतिशय शानदार प्रदर्शन केले. या सामन्यात कोणता संघ वरचढ ठरला आणि कोणते खेळाडू गेम चेंजर ठरले, तसेच या सामन्याला नेमकी कुठे कलाटणी मिळाली ते जाणून घेण्यापूर्वी कृपया हा व्हिडिओ लाईक करा. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यासाठी क्रिकेट प्रेमी अगोदरच नजर लावून बसले होते. या सामन्यात मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला 7 विकेट्सने हरवले. या सामन्यात RCBने मुंबई इंडियन्स समोर 197 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य मुंबईने अवघ्या 15.3 ओव्हर्समध्येच गाठले. मुंबई इंडियन्सने आपल्या खेळाची सुरुवात तर अतिशय धडाक्यात केली. सुरुवात रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी केली. ईशानने 23 चेंडूत अर्धशतक पूर्ण करताना RCBच्या गोलंदाजांना चोप दिला. मुंबई इंडियन्सने 8.3 षटकात 100 धावांचे योगदान दिले, पण त्या षटकात ही भागीदारी संपुष्टात आली. ईशान 34 चेंडूत 7 बाउंड्रीज आणि 5 षटकांसह 69 धावांवर विराटच्या हाती चेंडू सोपवून बाद झाला. आकाशदीपने मुंबई इंडियन्सला 101 धावांवर पहिला दणका दिला. ईशानच्या विकेटनंतर मैदानावर आलेल्या सूर्यकुमार यादवनेही ताण न घेता चांगली फलंदाजी केली. आकाशदीपच्या एकाच षटकात त्याने 24 धावा केल्या. विल जॅक्सच्या फटकेवर रोहितने फटकेबाजी सुरू केली, पण रिले टॉपलेने अविश्वसनीय झेल घेत रोहितला माघारी पाठवले. रोहित शर्माने 24 चेंडूत 38 धावा केल्या. कर्णधार हार्दिक पांड्याने मैदानावर येताच पहिला चेंडू थेट सीमापार पाठवला. सूर्या RCBच्या गोलंदाजांना निर्दयपणे चोप देत होता. सूर्याने 17 चेंडूत 5 बाउंड्री आणि 4 षटकारांच्या मदतीने 52 धावा केल्या. मुंबईने 15.3 षटकात 3 बाद 199 धावा करून हा सामना जिंकला. हार्दिक 6 चेंडूत 21 धावा करून नाबाद राहिला, तर तिलक वर्मा 16 धावांवर नॉट आउट राहिले. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या सर्व खेळाडूंनी धडाकेबाज खेळ करून चाहत्यांची मने जिंकली आहेत. याविषयी आपल्याला काय वाटते? कृपया कमेंट बॉक्समध्ये यस किंवा नो लिहून आपली प्रतिक्रिया जरूर कळवा. आपण हा व्हिडिओ लाईक केल्याबद्दल आभार.